हेलो 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 दादा ह्याचा पहिला लावा. हेलो 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 सर्वांना आवाज येतोय येतोय ना सर्वांना. ओके हेलो 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 नमस्कार मंडळी, नमस्कार. या सगळ्या तरवळ गावच्या इथे जमलेल्या समस्त रसिक प्रेक्षकांना या शाहीर जितेशचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कालिका माता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळ तरवळ मायंगडेवाडी कोल्हे नगर या त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री मंगेश शंकर मायंगडे, तुमच्या या सगळ्या आयोजक मंडळींचे आणि या मायंगडे वाडीमधल्या रहिवाशांचे मनापासून धन्यवाद. कारण आम्हा दोन्ही शाहिरांना आज इथे कार्यक्रम करण्याची जी तुम्ही संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद. आज नवरात्रीचे 9 दिवसांची आई जगदंबे देवी इथे विराजमान झालेली आहे. तिच्या चरणी प्रथम नतमस्तक होऊन या गावचं रामदैवत, या गावची मालकीन आई कालिका हिच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या इथे बसलेल्या सर्व माय माऊल्यांना या शाहीर जितेश गुरावचा मानाचा मुद्रा करतो. तुमची कार्यक्रम करत असताना गेल्या वर्षी माझे गुरुवर्य तुषारजी पंधेरे यांचा इथे कार्यक्रम झाला. आज त्यांचा शिष्य म्हणून मला इथे कार्यक्रम करण्याची परत या वर्षी संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. की तुम्हाला शर्मेने मान खाली घालायला लागेल असं घाणेरडं एकही वक्तव्य न करता बुवांच्या तोडीस तोड देणार शक्तीवाल्या बुवांनी सुंदर बारी केलेली आहे. सगळ्यांना आवडलीच असेल. खूप नामवंत शाहीर आहेत. त्याचप्रमाणे शाहिरांमध्ये पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ ओपन करून, समृद्धी स्टुडिओ ओपन करून त्यांनी नवोदित शाहिरांना चांगला गाण्याच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्याबद्दल आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, माझ्या आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय संदीपजी मोरे बुवा यांना मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. शास्त्राला धरून गाणार, तुम्हाला वावगं वाटेल असा कुठलाही शब्द माझ्या तोंडून येणार नाही. आणि एवढा करूनही
मोरे बुवांचा कार्यक्रम आज करेक्ट करून टाकणार. आजच नाही, त्या अगोदर आमचे सुनील दादा मायंगडे यांनी इथे आल्याच्या नंतर ही मानाची टोपी मला दिली. ती टोपी घालूनच या बुवांना आज टोपी लावणार. परशुरामाच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या तरवळ गावामध्ये तुमची ही या कार्यक्रमासाठी उपस्थिती, तुमची ही दाटी बघून आज खरं सांगतो देवी समोर बसले तुमच्या या सगळ्या रसिक प्रेक्षकांमध्ये इथे या तुमची दाटी बघून पंढरपूरचा अक्षरशः चित्र उभं राहिलंय. मला पंढरपुरात आल्यासारखं वाटलंय. आणि तुम्ही सगळे मायबाप रसिक प्रेक्षक तुमच्या प्रत्येकामधल्या विठू माऊलीला, तुमच्या प्रत्येकामधल्या विठू माऊलीचं दर्शन घेऊन आज या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. ही काही शब्द शून्य आहेत, ती तुमच्या रसिकांसाठी फक्त 2 शब्द बोलतो आणि कार्यक्रम चालू करतो. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हात घेशील ना, मला साथ देशील ना. नको हार तुरे सन्मानाचे फुलारे, शब्द सुमने ही माझी चरणी तुझ्या रे. चुकलो जरी मी समजून घ्यावे, रंग भूमीवर मला सावरावे. गुरुवीण मी रे आहे अधुरा, त्या गुरुवर्यांना मानाचा मुजरा. रसिका साथ देशील ना, मला साथ देशील ना, मला साथ देशील ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मला जन्म देणाऱ्या माझ्या मायपित्याच्या चरणी नतमस्तक होऊन या सृष्टीचा विधाता बाप्पा श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सारे रसिकजन, जाहीर वर्ग, कलाकार वर्ग,
तमाम रसिक प्रेक्षकांना या शाहीर जितेशचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या कलेची रंग देवता कटेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन करू. माझा नाना गावचा जागृत देवस्थान श्री धनी केरालीकरच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्व माहितकडेवाडी आणि या संपूर्ण तरवळ गावचा ग्रामदैवत आणि कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होतो. उभे हिंदुस्थानाला भवानी मातेच्या आशीर्वादाने स्वराज्याचं तोरण दाढी बांधून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि अभिमानाने फडकावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवमाता, राजमाता आई जिजाऊ अहिल्याबाई होळकर, महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी जीवनाचा मानवतेचा अर्थ या जगाला सांगितला, त्या संत मंडळींच्या मांदियाळीतील सर्व संत मंडळींना मानाचा मुजरा करतो. आम्ही मूळ गादी बाबूराव केले, शीघ्रकवी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम, शिवराम पंधेरे, महाराष्ट्र गौरव भूषण, लोकशाही मधुकर पंधेरे यांचे वस्ताद तुषारजी पंधेरे, जगन्नाथ रसाळ यांचं मी, त्याचप्रमाणे सचिन धुमर, शाहीर सचिन धुमर यांचा मी पडशिष्य शाहीर जितेश जयसिंग गुराव, गाव लांजा, छोटे सकरवाडी. आज माझी जी इथे शाखा आलेली आहे श्रीराम नृत्य कलापथक घाट घराणे बलेकरवाडी, श्रीरामदादा बलेकर, मोहनदादा बलेकर. आणि आज मला जी मोलाची साथ देत आहेत ते माझे ढोलकीपट्टू, माझे कोरस, आज ते मला साथ देण्यासाठी आलेले आहेत ते माझे सहकारी ठाणेकर म्हणून आपण त्यांचे कॉफी म्हणतो, ते माझे वरिष्ठ गुरुबंधू महेंद्र शिता, शाहीर महेंद्र शिता, शाहीर किरण शिता, आमचे राजापूरचे गेम चेंजर शाहीर महेश डोंगरकर. त्याचप्रमाणे माझे बंधू इथे बसलेले राजेश गुरव, डांबा उडव या माझ्या गाण्यावरती ज्या मुलांनी व्हिडिओ केली त्या टीव्हीच्या उपस्थित आहे, त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज मला मोलाचे जे साथ देत आहेत ते माझे ढोलकीपट्टू साहिल सरळ दादा, राज कुटक दादा, वरकर विनम्र तेंडुलकर दादा, पॅड मिलिंद दादा, साऊंड मास्टर ऋषिकेश साऊंड सर्व्हिस प्रकाश गोता दादा, बेंचोचे साथ देत आहेत गणेश भुवडकर दादा. त्याचप्रमाणे माझ्या आमचे लाडके साऊंड मास्टर ठाणेकर दादा, तुम्हालाही मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
शिरसा देव गौरी पुत्र विनायक भक्तावासे स्मरे नित्य भक्तावासे स्मरे नित्य वायु कामाथ सिद्धे सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते भगव्याचे शिलेदार शिवाचे भक्त फाटते दुश्मनांची आमच्या नावाने भक्त आम्हीच झुकविले दिल्लीचे तख्त आम्हीच झुकविले त्या दिल्लीचे तख्त म्हणून कुणाच्या बापाला घाबरत नाही हे मराठी रक्त हे रसिक राजा माय बापा तुमच्या आशीर्वादाने आज या रंगमंचावर उभा राहण्याची मला जी शक्ती मिळते मला जी संधी मिळते त्या संधीचा आज मी नक्की सोना करून जाणार इकडे मी या गावची रखवाली करणारी कालिका माता कालिका आई हिचं स्तवन माझं जे स्तवन आहे ते तिच्या मी चरणी अर्पण करतोय नीट लक्ष देऊन आहे का वटवृक्षा परिसावली तरवळ गावाच्या तू करावळी वटवृक्षा परिसावली तरवळ गावाच्या तू गरावळी करते आज रणात तुला वंदितो आज रणात तुला वंदितो आई कालिका तू गमावली आज रणात तुला वंदितो आई कालिका तू गमावली
आई कालिका तूच माऊली. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. गावदेवी महादेवी जय. अखंड हरिदासळीचा असो बोल तू रे वाले की जय. बाबू रंगेले घराण्याचा विजय असो शीघ्र कवी वासुवाणी यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मोरया. कंटाळत नाही ना आता. बुवाची आता धुलाई चालू करतो मी. 2 मिनिटं थांबा फक्त. कवी भानुदास घराण्याचे शिष्य लक्ष्मण गणपत कळमटे यांचे शिष्य करणारे गोपाळ बुवा मायंगडे यांच्यासाठी हरिश्चंद्र गावडे यांच्याकडून जितेश गुरव यांस धन्यवाद शाहीर. त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख मंड्या शेठ साळवी यांचा खास मित्र रवी शेठ यादव यांच्याकडून 201 रुपये. संदीप महादेव मायंगडे नानू या मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपये. इंदिरा तुकाराम वेलंडे यांच्या स्मरणार्थ ओम संतोष वेलंडे 100 रुपये. या मंडळाचे अध्यक्ष मंगेश शंकर मायंगडे यांच्याकडून 200 रुपये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद. सुनील भिकाजी मायंगडे सुनील दादा यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद दादा. गणपत सकाराम कुळे यांच्याकडून 100 रुपये. गणपत साहेब थँक्यू धन्यवाद. स्वामी समर्थ इलेक्ट्रिकल दिलीप मायंगडे यांच्याकडून 210 रुपये. सर्व बक्षीस देणाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. गण गायच्या अगोदर स्तवन झालेलं आहे. बुवानी गणाची चाल गायली. तुम्हारे सिवा कुछ ना. बुवांचा आवाज खूप छान आहे पण आज शब्दाला शब्द आवाजाला आवाज. संदीप बुवा पाटी पेन्सिल घेऊन ना आता तयारीत राहायचं. गेल्या वर्षी आमचे गुरुवर्य होते. बुवांनी सांगितलं या वर्षी त्यांचा शिष्य आहे. काहीतरी वेगळं असणार. तुमच्या गणाची मी कार्ड देत नाहीये. तुमच्या गणाची फक्त चाल सांगतोय. तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे.
गेलत गावी, जरी तुम्ही गेलत गावी, बाप्पा गणराया तुळ्या मणी आळवी ते वेडी माया, तुळ्या मणी आळवी ते वेडी माया. खूप छान गाणं गायला बुवा. दादा पंकज दादांचे एकदा टाळ्या वाजवून कौतुक करा. दादाने खूप छान साऊंड लावलाय. जसा तुमचा साऊंड चांगला लागलाय तशीच बुवांची धुलाई चालू. बुवा ओ संदीप बुवा ते चांगली बोललेत ना मला. चांगली बोललेत ना. त्यांची गुरं वाड्यात ना आता सोडूनच लावतो. आणि नाही जर शेण टाकायला गडी ठेवला माझ्या घरात तर नाव नाही. ओ बुवानू ही लाल टोपी घालून बुवांच्या डोक्यात लाल टोपी आहे. मी सफेद टोपी घातली होती. आमचे या दादानी मला ही टोपी आणून दिली. बोलले बुवा तुम्ही घाला. म्हटलं ठीक आहे घालतो. आज लाल टोपी विरुद्ध पांढरी सपसपीत टोपी. बुवा या लाल चोचीवाले पोपटार घेत लाल टोपी घालून आहे ना मला घाबरवण्याचा प्रयत्न, मला बाचकवण्याचा, मला गांगरवण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी पण तुषार पंधेरेंचा शिष्य आहे. तुम्हीच बोललात यंदा चांगला कार्यक्रम झाला पाहिजे, गेल्या वर्षी चांगला झाला. चांगलाच करणार. पहिला लाल टोपी आहे ना डोक्यात. ओ संदीप बुवा लाल टोपी वाले तेरा नाम तो बता, मोरे रे अरे मोरे रे. लाल टोपी वाले तेरा नाम तो बता, मोरे रे मोरे रे. बुवा तुम्ही मगाशी गाण्यामध्ये आता यांची धुलाई चालू झाली. स्टार्टिंग चालू झाली यांची. या शास्त्रा बिस्त्रा जे आहे ना ते ह्या मला अशा बनाट्या फिरवून दाखवायच्या नाहीत. गावठी भाषेत तुम्हाला चांगले ना. आपली जी जन्मभाषा आहे त्या भाषेत बोलतोय मी. की इंग्लिश पाहिजे, हिंदी, मराठी 3 भाषा क्लिअर कट बोलतो मी. हे बनाट्या बिनाट्या फिरवण्यात ना मला दाखवायच्या नाही. या लाल चोचीचा खेडचं पाखरू आहे. आता हे पाखरू आहे की चिट पाखरू आहे ते बघूया आपण. बुवा डोक्यानं टुचकन टोपी अशी उडवीन ना पण उडवणार नाही कारण ते जगदंबेचं नाव त्याच्यावर बुवाने लिहिलेलं आहे म्हणून आज वाचला. बुवा म्हणतात संदीप बुवाने 17 बाऱ्या केलेल्या आहेत. मी नवा आहे मी छावा पण आहे. बुवांपेक्षा 4 वर्षांनी मी मोठा आहे. म्हणजे आल्यापासून सगळा लक्ष बुवांचा माझ्यावरतीच आहे. 2-3 वेळा बोलले छावा आहे. बुवा या कलेमध्ये शाहीर संदीप मोरे अनेक कलाकार अनेक पुरस्कारांनी सन्मानित हे नाव आहे. आज बारीसारखी बारी होणार. बुवांचं जे चांगलं आहे ते चांगलंच बोलणार. त्याबद्दल बुवांचं हे नाही. बुवा आज जवळजवळ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहेत पण बुवांची कीर्ती 400 वर्षांनी मोठी आहे माझ्यापेक्षा. पण आज सालपाटा काढणार 101%. तुमचं ते बुवांकडे ज्ञान आहे हाय ते ज्ञानाचं जरा कपाट उघडा जरा. कपाट उघडल्यावर ना काय कपाट आहे की सपाट आहे ना वरती ते मला काय बोलायची जरूरत नाही. फक्त काढून दाखवायला सांगा. हे तरवळ गाव. या गावामध्ये अनेक शाहीर कलाकार अनेक नमन कलाकार असं
इथे दोन बहिणी म्हणजे भरपूर कलाकार राहतात असं मला कळलं. मला अशी माहिती भेटली की शक्तितुरा नमन या दोन बहिणी इथे गुण्या गोविंदाने नांदतात आणि तुम्ही ती संस्कृती जपताय हे खूप मोठी गोष्ट आहे. आता ही शॉर्ट फॉर्म बुवा आले तेव्हा बोलले आयोजकांनी सांगितलेलं आहे शॉर्ट मध्ये बारी करायची. मग शेपूट वाढवत न्यायला कोणी गेलोय? बुवा बोलले मला काही नमन करता येत नाही. नो प्रॉब्लेम, मी करतो. नमन हा या लोककलेचा गाभा आहे. बुवानी विषय काढला, विषय द्यायचा किंवा विषय समोरून बुवांच्या विषय निघाला म्हणून त्याला एक प्रत्युत्तर म्हणून मी या नमनाचं एक छोटीशी झलक दाखवतोय. आता गाण्याची झलक दाखवू की बोलायची झलक दाखवू सांगा? बोलायची दाखवू की गाण्याची दाखवू? आज या तरवळ गावामध्ये शक्तितुऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही मला जर काही जास्त बोलाल समोर जितेश बुवा आहे, लक्षात ठेवा. पण नाहीसा करून टाकी बुवा. नाद नाही करायचा, हे करून दाखवा. मला पण अभिमान आहे आमच्या रत्नागिरीचा. हे खेडचं पाखरू आहे की चिक पाखरू आहे? लाल वाले भिकाजी मायंगडे यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. तर ज्या वेळेला या रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये ज्या वेळेला नमनाच्या मृदुंगावर थाप पडते त्यावेळेला जी भावना जो आनंद असतो ना त्या इथल्या लोकांनाच माहिती आहे. बुवा तुम्हाला काय यातलं माहिती नसेल, तुम्ही सांगितलं नमनाशी काय माझा संबंध नाही. खेळानी घातली रे साथ देवाधिकांना, खेळानी घातली रे साथ घुमला रे गड्या मृदुंगाचा गोडना. बुवा अजून एक घेऊ भारताचा. भारताचा घेऊ. अंगणी वाजलाय मृदुंग नाद घुमला ग बाय. अंगणी वाजलाय मृदुंग नाद घुमला ग बाय. वाडवाडी लांडकाला धाविले माझी धन्याची बाय. वाडवाडी लांडकाला धाविले माझी धन्याची बाय. ओ बुवा नमन. तुमचं नाही ते काम, आमचं काम आहे ते. असं तुम्ही बोलता म्हणून बोलतो. चला गण घेऊया. गण घेऊन आपल्याला आता परत बोलायचं आहे. गुराबिरा राखायला मला ठेवलेलं आहे त्यांनी. गुरा राखायला ठेवलेला आहे ना त्यांनी. आता ते गवळणीत बोलायचं आहे. मी अगोदर पहिला गण आवरून घेतो. गणरायाच्या नामाचा करतो रंगणीया गजर. मंगल कार्यान करीतो ही सुरुवात सुंदर. सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता बाप्पा देवाला धार.
तो तुझे लंबोदर श्रीगणा या क्षणा श्रीगणा या क्षणा आळवीतो तुझला सभा यारणा रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया छन छन नाचत यावे रंग भराया आळवीतो तुझला सभा यारणा रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया चंचल नाचत यावे रंग भराया रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया चंचल नाचत यावे रंग भराया रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया जगाचा करी उद्धार गणनायक तू दयाळा गणनायक तू दयाळा गणनायक तू दयाळा गणनाथ लंबोदर शिव पार्वतीचा बाळा गणनाथ लंबोदर शिव पार्वतीचा बाळा काम तुझे घेता उरे वाला काम तुझे घेता उरे वाला काम तुझे घेता उरे वाला भक्त प्रिय तू गणांचा संकटात उद्धार त्यांचा भक्त प्रिय तू गणांचा संकटात उद्धार त्यांचा पुरविशी त्यांची कामना रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया चंचल नाचत यावे रंग भराया रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया चंचल नाचत यावे रंग भराया रंगणी नाचत यावे बाप्पा मोरया चंचल नाचत यावे रंग भराया
शांती देवा भवचरणी सुख शांती भवचरणी सुख शांती भवसागर पार करी तारुण किनारी भवसागर पार करी तारुण किनारी तुझ करी तो रे कृपांती देवा तुझ करतो कृपावंती तुझ करतो कृपावंती बाप्पा तू विघ्न हरता सर्वस ठेवून तुझ्यावरी गणायकना ओढुनी वंदना अविनाश नितेशाची मनोकामना गणनाथ यावे बाप्पा मोरया गणनाथ यावे रंग भरया गणनाथ यावे बाप्पा मोरया गणनाथ यावे रंग भरया गणनाथ यावे बाप्पा मोरया गणनाथ यावे रंग भरया श्रीगणा याक्षणा श्रीगणा याक्षणा आळवीचा सभयारणा गणनाथ यावे बाप्पा मोरया गणनाथ यावे रंग भरया गणनाथ यावे बाप्पा मोरया गणनाथ यावे रंग भरया हल बरोबर आहे आले रे आले मोरे बुवा आता तुमची बारी आली बुवा गवळणीत काय बोलले ह्याव करीन त्याव करीन बुवा या शक्तितुऱ्याच्या डावामध्ये आहे ना असं शॉर्टकट माराल अशा इकडनं तिकडनं मला कट मारून जाल कट मारून दाखवाल ना गाडीची काच टाकीन फोडून लक्षात ठेवा हा गाडी शाहिरीची सरळ न्यायची हा गण वगैरे व्यवस्थित केला बुवानी आणि नेमकी त्या गवळणीमध्ये त्यांच्यावर फटकी आली अरे मेला जो डबल वाऱ्या करता आज बघा आज बुवानी मावशी आणि राधा हा काहीतरी बोलले या मावशी राधा असं काहीतरी बोलले मध्ये मी राधेवरतीच गवळण गाणार आहे पण मावशीचा विषय आला मला सांगा कुठल्या अँगलनी बुवा राधा दिसते
मी बोलणार नव्हतो हे, पण ते स्वतःहून बोलले. राधा दिसते काय? हा ही मी गवळण आता आज राधेचीच गाणार आहे, पण तुम्हाला सांगतो ही दात पडकी म्हातारी मावशी आहे. हा मथुरेच्या बाजाराला जाताना ना 16,360 गवळणींचा समोर मोठेपणा करायला पुढे, श्रीकृष्णाचा आदेश मोडायला पुढे अशी ही मावशी आहे. तर मी काय म्हणतो, ते आता मथुरेच्या बाजाराला जायच्या अगोदर जर तिचा आपण दादा काय वाचतंय नुसतं तर ना, तर तिचा मी हॉस्पिटलमध्ये काम करतो, तिचा एक चेकअप करूया. मोरे बुवा, ओ संदीप बुवा, सँडी बुवा, एक्सरे केलाय, 2 मिनिटं थांबायचा, रिपोर्ट येईल आता. बुवा हे बघा, तुम्ही गवळण गायली ना, त्या गवळणीची बुवानी या चालीवर गवळण गायली. धक्का धक्का होत या काळीज हे, वेळ झाली यायची आईची. बरोबर, आज यायची टाइम झाला, त्याचा काळीज धडधडायला लागलं. बरोबर ना? हा काय म्हणते ही राधाबाई, क्षणात हिला मी फुलवतो, म्हणते मलाही गुरवतो, म्हणते मलाही गुरवतो, भल्या भल्यांची मी जिरवतो, म्हणते मलाही गुरवतो, भल्या भल्यांची मी जिरवतो, म्हणते मलाही गुरवतो, भल्या भल्यांची जिरवतो, म्हणते मलाही गुरवतो, भल्या भल्यांची जिरवतो. बुवा चांगली करताय ना, तर ह्या चांगल्या नाही ना, रावणाची सुद्धा जिरवली होती. हा त्याचा पण जरा अभ्यास करा. हा नुसते गुर गुर गुर, यांना कुणीतरी शान काढाय ठेवावं या तरुण मध्ये. कोणाला हवाय काय गडी हवाय? नाही खरोखर ठेवा. बघा एखादा काय तर शेणबिण काढायचं काम असेल तर. बुवांची अजरामर झालेली खूप छान गवळण आहे. ज्याचे गुण चांगले आहेत त्याचा नक्की गुणगान गायला पाहिजे. बुवांची एक गवळण आहे. श्वास घेते मी तुझ्या नावाने, श्वास घेते मी तुझ्या नावाने, रुसलास का तू सांगना, हे कान्हा कृष्णा जवळ येणार, गोड पप्पी तू गाली देना. गवळण खूप छान आहे. मी सुद्धा बुवांचा या गाण्याचा फॅन आहे. पण बुवा श्वास आतमध्ये घेताय ना, जरा बाहेर पण सोडा, नाही तर काहीतरी व्हायचं मध्येच. घेतो थांबा. हा रिपोर्ट. अरे याचा रिपोर्ट आलाय. डोळ्यात काहीतरी लाल दिसताय. काय ते बघाशी सांगतो. मी आलो बुवांच्या इकडे गेलो. बुवा म्हणजे मी ज्युनियर आहे, बुवा सिनियर. अरे कलाकाराला हात मिळवायचा यार नाही. मारी लाल टोपी. हा
राधाकृष्णाचं अमर प्रेम आहे. त्या प्रेमाची गंमत जम्मत मथुरेला जाताना कशी होती. या दया दुधाच्या घागरी हा छोटा बाळकृष्ण आणि या गवळणींची गंमत मी माझ्या गवळणीतून सांगतोय. हे पांचटपणा मला करायला जमत नाही. त्याच्यामुळे माझी गवळण ही सरळ साधी सोपी पद्धतीने गातोय मी. बुवा लक्षात ठेवा. शब्दाला शब्द आज झगडा इथे रंगणार आहे. शब्द शब्दांच्या तिकट माऱ्याने राधा आज रडणार आहे. युगाचा युगंधर मी या गवळणीला भारी पडणार आहे. अनदयेची भीक मागण्यासाठी या गवळणी आज कृष्णाच्या पाया पडणार आहे. आवाज गवळण घ्यायची ना. आपण अजून बोलायचं. थांबा जरा. आज ना हे काय माहितीये काय, हे गुर्हाळ शान टाकायला ठेवा. दिसायला देखणी लैराव चिकनी शेजारची ही सकू. टोपीवाला धोतरवाला भैया लुंगीवाला. टोपीवाला धोतरवाला भैया लुंगीवाला दाबून बजते चिकू 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 चिकू. नंदाचा बाळा नंदाचा बाळ लय लडी बाळ वर बसून हसे खुदू खुदू. पाहून तुझी उघडी घागर मोरे बुवा दिसलंय त्याला दुदू. हे काय माहितीये काय, या घागरी सगळ्या उघड्या बिगड्या ठेवायच्या ना. हे बालकृष्ण काय आहे, लहान आहे ना. खास गवळणीसाठी सुवानी मिलिंद मायंगडे यांच्याकडून 100 रुपये आणि संदीप बाळकृष्ण मायंगडे माझे अध्यक्ष. पुढल्या वर्षी बुवा, पुढल्या वर्षी साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा. 500 रुपये तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद. नंदाचा बाळ नंदाचा बाळ लय लडी बाळ वर बसून हसे खुदू खुदू. पाहून तुझी उघडी घागर पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. नंदाचा बाळ लय लडी बाळ नंदाचा बाळ लय लडी बाळ वर बसून हसे खुदू खुदू. पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुदू. ठेवलं नाही मागून त्याने पाहिलं खाली वाकून. पाहिलं खाली वाकून त्याने पाहिलं खाली वाकून. कसा घेतलं टाकून
घेतला टाकून बाबू गेलाय सारा मागून बाबू गेलाय सारा मागून बाबू गेलाय सारा मागून झाल्यावर चोरी कडाल तवा झाल्यावर चोरी कडाल तवा हरवली ती पाहून तिची उघडी घागर पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुधू 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 ठेवलेले उंच शिंक्यावरती टांगलेले उंच शिंक्यावरती टांगलेले उंच शिंक्यावरती टांगलेले रात्रभर दिने घुसळलेले रात्रभर दिने घुसळलेले काठोकाठ होते भरलेले काठोकाठ होते भरलेले काठोकाठ होते भरलेले मारला दांडा गेले फुटून मारला दांडा गेले फुटून लागले ते बदबदू पाहून तुझी उघडी घागर दिसलाय त्याला दुधू 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 नंदाचा बाळ लैलडी बाळ नंदाचा बाळ लैलडी बाळ वर बसून हात गुटगुटू पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुधू पाहून तुझी उघडी घागर दिसलंय त्याला दुधू पाहून तुझी उघडी घागर दिसलाय त्याला दुधू पाहून तुझी उघडी घागर दिसलाय त्याला दुधू पाहून त्याला उघडी घागर दिसलंय तुमचं दूध धन्यवाद मंडळी. गवळण झालेली आहे. संदीप बुवानी शक्तीवाल्या बुवानी आम्हाला प्रश्न टाकला होता. त्याचा विषय असा होता की मंदोदरी आणि बिभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवंतक, नारायणतक आणि त्रिशिरा ही नावे सोडून सांगणे असे बुवांचे म्हणणे होते. आमचे ग्रंथवाचक सन्माननीय अविनाश कडू यांच्या वाचनामधून आलेले, त्याचप्रमाणे शाहीर संदीप सावंत हे सुद्धा ग्रंथवाचक आहेत. यांच्या वाचनातून हे जे उत्तर आलंय त्याचा संदर्भ आमच्याकडे असा आलाय. बुवा नीट लक्ष देऊ नये का? बिभीषणाची भक्ती
आणि धर्मनिष्ठा, मंदोदरीची पुण्यभक्ती यांच्या परिणाम स्वरूप त्रिजटा जन्मला. हे बुवा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. परत एकदा ऐका. विभीषणाची भक्ती आणि धर्मनिष्ठा, मंदोदरीची पुण्यभक्ती यांच्या परिणाम स्वरूप त्रिजटा जन्मल्या. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर उत्तर बरोबर असेल तर तुम्ही ते प्रामाणिकपणे मान्य करा आणि तुमची ही बारी झाली. आता दुसरी माझा सत्कार करून टाका. बुवा बोलले माझा आता मी माझा प्रश्न सांगतोय. प्रश्न उत्तराची ही शक्तितुऱ्याची जशी बाजू असते. आज बुवानी प्रश्न टाकला, त्याचं उत्तर मी दिलंय. मी माझा प्रश्न बुवांना सांगतो. बुवा नीट लक्ष देऊन ऐका. या रंगभूमीवरती नाच गाणं करण्यासाठी पायामध्ये चाळ बांधून, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना या पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कुणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं असतं, हे बुवा तुम्ही शोधून आम्हाला सांगायचं आहे. खूप नामवंत असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपण नक्की या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न कराल. थातूर मातूर उत्तर नको. हा बारीला वेळ झालेला आहे. मी लगेच माझं प्रश्नपत्र घेतोय. ओमकार मायंगडे ना, ओम संतोष मायंगडे, हा वेलोंडे, हा याच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस झालंय. धन्यवाद दादा. सामन रंगला तुझा नि माझा, सामन रंगला तुझा नि माझा, आहे वैऱ्याची रात रे. प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकात रे. बुवा नीट लक्ष द्या. सामन रंगला तुझा नि माझा, सामन रंगला तुझा नि माझा, आहे वैऱ्याची रात रे. प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकात रे. उत्तर देण्या
बांधुनी फेर कधरिता पायातला घुंगर मात धरता गाव गाव मग का फिरता अरे कोणाचं वरदान घुंगराला द्या कोणाचं वरदान घुंगराला द्या पंचात रे प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकाश रे प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकाश रे प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी सार्थक दीपक माचिवले यांच्याकडून 201 रुपये. धन्यवाद दादा. मंडळी, माझी पहिली बारी संपवतोय मी, वेळ थोडा जास्त लागला. बुवा बोलले वागी नाही मी खेळची, दुसऱ्या बारीला गुहेत घेऊन जातो. असा पंजा मारेन ना मागच्या बाजूला. बुवांना बारीसाठी, दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा. बुवा चांगली बारी करतील यात काही वाद नाही. ते तुमचं झाल्याच्या नंतर परत येतोय मी. गाणी एकात दुसरं बोलन, पण अशी तासावून गाडी ना, लक्षात ठेवा बुवा. चला